5 राज्यांच्या निवडणुकीनंतर आता राज्यामधल्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे। महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवारांसह जयंत पाटील, अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे उपस्थित आहेत। तर याआधी संध्याकाळी 5च्या सुमारास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती आणि त्यानंतर लगेचच भाजप नेते सुद्धा राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले। त्यामुळे पडद्यामागे काही हालचाली सुरू आहेत का अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। वैभव परब आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अधिक माहिती जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत। वैभव, बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे, या बैठकांचा तपशील नेमका काय मिळतोय? कारण राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। वृषाली, नक्कीच साधारणतः गेल्या 2-3 तासांमध्ये 3 बैठका प्रामुख्याने पार पडलेल्या आहेत। एक म्हणजे महाविकास आघाडीचे सगळे नेते आहेत महत्त्वाचे, यांनी राज्यपालांची भेट घेतली, ती म्हणजे ओबीसी अध्यादेशावर सही झाली, त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले। नक्कीच त्यामध्ये देखील राजकीय चर्चा झाली, 12 आमदारांचा विषय झाला आणि निवडणुकांसंदर्भात देखील चर्चा झाली। ही भेट संपते न संपते तोच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील हे राज्यपालांच्या भेटीला गेले। यामध्ये देखील राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे। ही बैठक चालू असताना दुसरीकडे वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि महाविकास आघाडीतले सर्व महत्त्वाचे नेते मंत्री यांच्यामध्ये देखील एक बैठक झालेली पाहायला मिळते। त्यामुळे या बैठकीमध्ये गेल्या 5 राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या त्याचा जो निकाल आला या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे। वर्षावर त्याचबरोबर आर्थिक जो अर्थसंकल्प मांडण्यात आला त्या संदर्भात देखील त्याचे राजकीय पडसाद कसे उमटता आहेत यावर देखील चर्चा झाली आणि नक्कीच यामध्ये विरोधी पक्ष आक्रमक होत आहे, त्यांचा जो आक्रमकपणा आहे तो कसा परतवून लावला पाहिजे या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे ती समोर आलेली आहे। दुसरीकडे राज्यपालांच्या भेटीला ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस गेले होते त्यावेळेला त्यांनी बाहेर येऊन असं सांगितलं की मी काही खासगी कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला गेलो होतो, पण तू खासगी कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला गेले असले तरी यावेळेला राजकीय चर्चा झाली आहे, हे कुठे लपवता येणार नाही। कारण का जर आज सकाळी बघितलं तर भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। एवढंच नव्हे तर कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या तयारीला लागा असे देखील एक कुठेतरी कामाला लागण्याचे आदेश दिलेले। त्यामुळे एकीकडे मुंबईची तयारी, दुसरीकडे महाविकास आघाडीची बैठक आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांची राज्यपालांची बैठक, हे नक्कीच राजकीय घडामोडींना वेग आलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। वृषाली, नक्कीच धन्यवाद वैभव दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।